अचानक भयानक आपल्या गावामध्ये पोलिसांची गाडी कशासाठी आली आणि एवढी मोठी गर्दी काऊन झाली सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण पहा. 4-5 दिवस झाले मी वेडिंगच्या ऑर्डरवर होतो म्हणून माझ्यानं रोज ब्लॉग टाकायची सेटिंग हुकली. म्हणून आज ब्लॉगच्या कंटेंटसाठी विक्रांत भाऊ सोबत मीटिंग घेतली. आपल्या सेमिस्टरचा रिझल्ट लागला होता आणि आम्ही दोघं पास होतो म्हणून रस प्यायला आलो होतो. आता तुम्ही म्हणसाल की रस प्यायला गायगावले गेले, तर विषय असा आहे की निमकरता नगरीतील ऊस उत्पादकांनी अजून त्यांचा स्टार्टअप चालू नाही केला. रसामध्ये काळं मीठ टाकून फीट गिलास धरून टाईट 2-4 गिलास आम्ही रस प्याला. तुम्हाला वाटत असेल की पेमेंट करायसाठी दादूनं त्याचं मन मोठं केलं, पण विषय असा आहे की पेमेंट छोटं होतं म्हणून दादूनं त्याचं मन मोठं केलं होतं. पेमेंट करता करता झपकन गावातून पोट्टेचे फोन आले की लवकर गावात या, गावामध्ये रस्ता रोको आंदोलन चालू आहे. आणि हे ऐकून पटकन आम्ही गाडी काढली आणि गावात पोहोचलो. गावात येऊन पाहतो तर खरोखर सर्व शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करत होते. आणि आंदोलन काऊन करते नो बा, कारण शेतकऱ्याच्या पिकाला भावच तर नाही भेटू राहिला. इथं बसलेला प्रत्येक जण शेतकरी आहे, जो की सरकारला दुसरं काही न मागता फक्त त्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे याची मागणी करत आहे आणि त्यासाठी रस्त्यावर आंदोलन करत आहे. परंतु आज परिस्थिती अशी आहे महाराष्ट्राची की खालून पासून वरपर्यंत जे सरकार आहे, या सरकारनं शेतकऱ्यांसाठी जर काय केलं, शेतकऱ्यांचे उत्पन्न आम्ही दुप्पट करणार आहोत हे आपल्याला इथं सांगण्यात आलं. परंतु ज्या सरकारने सांगितलं की तुमचं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो, त्याच शेतकऱ्यांनी आपल्यावर अमेरिकेचा, आपल्याला जर शेतमाल निर्यात करायचा असेल तर त्यावर 18% टेरिफ लागते आणि आपल्याला जर अमेरिकेचा माल जर आपल्या इथं आयात होत असेल तर त्यावर 0% कर लागते. हा कर कशासाठी केला? ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेस 3.9% कर हा अमेरिकेत आपला माल पाठवण्यासाठी होता. आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंगांचं सरकार आलं. मनमोहन